नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे शुक्रवार दिनांक 19 जून 2026। मित्रांनो, आज राज्यामध्ये हवामान कसं असणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे मित्रांनो, तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही, त्यामुळे आताच आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट सर्वात आधी पाहायला मिळतील। तर मित्रांनो, आज आहे 19 जून 2026। आज जर या ठिकाणी विचार केला तर पुणे असेल, या ठिकाणी रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, तसेच सातारा, सांगली, मुंबई, पालघर या भागामध्ये चांगल्या या ठिकाणी पाऊस आपल्याला वाढलेला पाहायला मिळतो। आपण स्क्रीनवरती बघू शकताय, पालघर असेल, कल्याण, डोंबिवली, ठाणे, मुंबई, खोपोली या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा दुपारनंतर व रात्रीच्या दरम्यान पाहायला मिळतोय। तसेच गोरेगाव असेल, चिपळूण असेल, रत्नागिरी, राजापूर, रायगड, सावंतवाडी या संपूर्ण भागामध्ये देखील आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस हा दुपारनंतर व रात्रीच्या दरम्यान पाहायला मिळतोय मित्रांनो। तर या ठिकाणी सांगली, सातारा या जिल्ह्यामध्ये देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो, परंतु या ठिकाणी पावसाचं प्रमाण आपल्याला कमीच पाहायला मिळते। पुणे जिल्ह्यामध्ये मित्रांनो, या ठिकाणी आपण स्क्रीनवरती बघताय, या ठिकाणी आळंदी असेल, चाकण असेल, पुणे, धायरी, शिवापूर, खेड या भागामध्ये आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा, तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळू शकतो। जास्त काय मित्रांनो पावसाची शक्यता नाही, परंतु हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतोय। तसेच नगर जिल्ह्यामध्ये देखील आपण बघताय, राहुरी असेल, अहिल्यानगर असेल या भागामध्ये आपल्याला शहरामध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस हा दुपारनंतर व रात्रीच्या दरम्यान पाहायला मिळतोय। मराठवाड्यामध्ये मित्रांनो कुठल्याही पावसाची शक्यता आज देखील आपल्याला पाहायला मिळत नाही। आपण स्क्रीनवरती बघताय, पूर्णपणे हवामान या ठिकाणी मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यामध्ये कोरडं पाहायला मिळते। नांदेड असेल, परभणी, हिंगोली, जालना, बीड, लातूर, धाराशिव या संपूर्ण छत्रपती संभाजीनगर या 8ही जिल्ह्यामध्ये मित्रांनो हवामान हे आपल्याला कोरडं पाहायला मिळते। हवामान काही वेळापुरतं ढगाळ असू शकतं, परंतु या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत नाही। तसंच विदर्भामध्ये जर आपण पाहिले मित्रांनो, तर भंडारा, गोंदिया, नागपूर तसेच या ठिकाणी गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। भंडारा शहर व आसपासच्या भागामध्ये अक्षरशः मुसळधार स्वरूपाच्या पावसाची देखील शक्यता आपल्याला दुपारनंतर व रात्रीच्या दरम्यान पाहायला मिळत आहे मित्रांनो। तसेच जळगाव, नाशिक या भागामध्ये देखील आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळते, परंतु पावसाची शक्यता आपल्याला कमीच पाहायला मिळते। मित्रांनो, आजचा जर एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर आज या ठिकाणी कोकणपट्टीमध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे। मुंबईमध्ये देखील पावसाचा जोर आपल्याला वाढलेला पाहायला मिळतोय। वर विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया या भागामध्ये पाऊस आहे। उर्वरित संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मित्रांनो हवामान ढगाळ आहे, परंतु पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत नाही। मित्रांनो, 21 जून पासूनच आपल्याला पुन्हा एकदा राज्यामध्ये पाऊस पाहायला मिळणार आहे। त्याचा देखील आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये हवामान अंदाज घेऊन येणार आहोत, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो। धन्यवाद।